च्याकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। बीडमधील हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आल्यानं त्यांना पालकमंत्रीपदावरून त्यांचा पत्ता कट होणार असल्याची पक्की माहिती आहे। बीडच्या पालकमंत्रीपदाच्या शर्यतीतून धनंजय मुंडे बाद झाल्याचं कळतं। बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं। राष्ट्रवादीनं बीडचं पालकमंत्रीपद मागितलंय, त्यांच्या यादीत बीडचं पालकमंत्रीपद आहे, त्यामुळे इथे पालकमंत्रीपद कुणाला द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केला, त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल। मात्र अजित पवार यांना बीडचं पालकमंत्री करायचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्यच आहे, असं वक्तव्य उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी केलं आहे। अजित पवार यांना बीडचं पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे, मात्र अंजली दमानिया यांनी त्याला विरोध केला आहे। धनंजय मुंडे यांच्या पक्षातील कुणालाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये अशी मागणी त्यांनी केली आहे। शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवार यांनीच स्वीकारावी अशी इच्छा व्यक्त केली। अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रीपद आल्यास त्यांना समजेल की जिल्ह्यात नक्की काय होतंय, असं वक्तव्यही त्यांनी केलं। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्रतेनं होऊ लागले। विरोधकांच्याकडून जोरदार विरोध होत असतानाच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे। एसआयटीचा अहवाल समोर आल्यानंतरच राजीनाम्याचा अंतिम निर्णय होईल अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली। शरद पवार यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता, त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनी नैतिकता पाहून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। प्रणिती शिंदे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली। काँग्रेसच्या काळात लोकांच्या दबावापोटी दोष नसतानाही राजीनामे देण्यात आले, मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असा जोरदार हल्ला प्रणिती शिंदे यांनी केला आहे। जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रँचचे पोलीस कर्मचारी आव्हाड यांच्यावर नजर ठेवत होते। स्वतःच्या घरातच शूटिंग करत असल्यानं आव्हाड पोलिसांवर संतापले। दरम्यान विरोधी पक्षांवर नजर ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपीवर लक्ष ठेवा असं विधान आव्हाड यांनी केलं। बीडच्या पालकमंत्रीपदाबद्दल अंतिम निर्णय तीनही पक्ष घेतील अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे। दरम्यान अजितदादांनी पुण्यासह बीड, अमरावती आणि इतरही जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या दौऱ्यात पुष्पगुच्छ आणू नका अशी विनंती मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। राज्यातील सर्व महापालिका, जिल्हा परिषदा आणि मत्स्य व्यवसाय तसंच बंदरे विभागास नितेश राणे यांनी तसे औपचारिक आदेशही दिले आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक तयार होईल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। सावित्रीबाई फुले पुरस्कार याच दिवशी दिला जावा, त्याच पुरस्कार सुरू करण्यासाठी सरकारला विनंती करणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी केली। भाजपवर नेहमीच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होत आहे। गडचिरोलीत होत असलेल्या बदलाबद्दल त्यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजपच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत। सामनातून माझं कौतुक झालं हे चांगलंच आहे, त्यासाठी धन्यवाद असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। फडणवीस यांचं कौतुक का करू नये, आम्ही भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक केलंय, त्यामुळे यात जवळीक साधण्याचा प्रश्नच येत नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। तर फडणवीस यांनी नक्षलवाद्यांसह मराठी माणसावर होणारा अन्याय सुद्धा मोडून काढावा अशी मागणी राऊत यांनी केली। सामनासारख्या दैनिकानं फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलंय, म्हणजे त्यांचं काम किती मोठं आहे हे त्यांनाही समजलं असा खोचक टोला मंत्री अतुल सावे यांनी लगावला। शिवसेना उबाठाचं मुखपत्र सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलं होतं। दरम्यान गडचिरोली हा छोटासा नमुना आहे, आगे आगे देखो होता है क्या अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे।
छगन भुजबळ यांनी स्वतःची झोपडी बांधावी, आपली ताकद निर्माण केल्याशिवाय ओबीसी आणि धनगरांचे प्रश्न सुटणार नाहीत असं वक्तव्य महादेव जानकर यांनी केलंय. तर आगामी निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा दावा सुद्धा जानकर यांनी केला आहे. संभाजीनगर ते शिर्डी, अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते मुंबई रेल्वे मार्गाचं सर्वेक्षण करण्यासाठी अधिकाऱ्यांची एक टीम लवकरच इथे दाखल होती. खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत रेल्वे मार्गाची पाहणी करण्याची मागणी केली होती. दरम्यान हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं. संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. संभाजीनगरचे माजी महापौर नंदकुमार घोडिले हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. येत्या 2 दिवसात घोडिले यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमची जबाबदारी मोहित कंभोज यांच्यावर होती. कंभोज यांनी ईव्हीएम घोटाळा करून भाजपला जागा निवडून दिलेत असा आरोप उत्तम जानकर यांनी केला. येत्या 3-4 महिन्यात राज्यातलं सरकार पडेल असा दावाही त्यांनी केला. अंबरनाथमधील शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणी शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेत. आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना मंत्रिमंडळात जबाबदारी देण्यात आली. आता पालिका निवडणुकीत ठाकरेंना भिडणारा मुंबई अध्यक्ष भाजपला निवडावा लागणार आहे. प्रवीण दरेकर, अमित साटम, अतुल भातखळकर, पराग आळवणी आणि संजय उपाध्याय तसंच सुनील राणे या नावाची सध्या जोरात चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका शायरीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यह शायरी 5 साल पहिले सुनानी चाहिए थी असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. वसईमध्ये पुन्हा एकदा बहुजन विकास आघाडी विरुद्ध भाजपात संघर्ष पेटलाय. भाजपनं केवळ 5 नगरसेवकांची नावं जाहीर करावीत असं आव्हान माजी महापौर रुपेश जाधव यांनी भाजपला दिलं होतं. त्यावर आमदार स्नेहा दुबे यांनी टोला लगावला. स्थानिक पक्षानं जास्त उड्या मारू नये हाच त्यांना प्रेमाचा सल्ला असं म्हणत त्यांनी बहुजन विकास आघाडीवर निशाणा साधला. जलद, अचूक आणि विश्वासार्ह बातमी म्हणजेच न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमतला संपूर्ण महाराष्ट्रानं पसंती दिली आहे. बार्कच्या रेटिंगमध्ये न्यूज 18 लोकमत नंबर 1 ठरलंय. नवीन वर्षात न्यूज 18 लोकमतनं एक मोठी भरारी घेतली आहे. वाल्मिक कराडला कोठडीत खाजगी मदतनीस देता येणार नाही अशी सूचना न्यायालयानं केली आहे. आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा कराडनं केला होता. या आजारासाठी आवश्यक सीपॅप मशीन चालवण्यासाठी मदतनीस द्यावा अशी मागणी कराडनं केली होती, पण न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत राज्यात 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आल्याची माहिती समोर येते. वर्षभराच्या 94.71% गुंतवणूक फक्त 6 महिन्यात झाल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी घोषणा केली आहे. गौण खनिजासंदर्भातील सर्व निर्णय आणि अधिकार फक्त जिल्हाधिकाऱ्यांच्याकडेच असतील असा निर्णय त्यांनी घेतला आहे. राज्यातील वाळू माफियांना आळा घालण्यासाठी महसूल विभागानं मोठं पाऊल उचललं आहे. कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येते. यावेळेला केंद्रीय कृषी मंत्री नाशिक दौऱ्यावर असताना शेतकरी त्यांची भेट घेणार असून निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी करणार आहेत. दोन वर्षाच्या संघर्षानंतर काढून घेतलेल्या नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं यासाठी मोठा लढा उभारला होता. करमाळ्यातील रायगावात स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानं एसटी उलटली होती. त्यानंतर करमाळा आगारातील कित्येक बस नादुरुस्त असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे एसटी आगार प्रमुखांवर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी
वंचित बहुजन आघाडीनं केलंय, त्यासाठी एक आंदोलनही करण्यात आलं. दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेडमध्ये माळेगावच्या यात्रेत घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान या बाजारात धनंजय मुंडे यांचा बादल हा घोडा सुद्धा दाखल झालाय. विटा नगरपालिकेला पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल या गावी फुटली. दरम्यान अनेक घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. घरातल्या सामानाचं मोठं नुकसान झालं. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. यावेळेला सहकुटुंब विधिवत पूजा करत त्यांनी प्रार्थनाही केली. पाथर्डी तहसील कार्यालयात खासदार निलेश लंके यांनी एक आढावा बैठक बोलावली होती. यावेळेला त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचले. पुढच्या काळात चुकीची कामं करू नका असा इशारा त्यांनी दिलाय. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरात बिबट्याचा वावर वाढल्यानं वनविभागानं या परिसरात पिंजरा रचून बिबट्याला जेरबंद केलं. जेरबंद झालेला बिबट्या हा 2 वर्षाचा नर बिबट्या असल्याचं समोर आलंय.